नए साल के जश्न की उल्टी गिनती शुरू हो गई है। नए साल के जश्न के साथ कई अप्रिय घटना भी सामने आती है। इससे घटनाओं पर पाबंदी लगाने के लिए नवी मुंबई पुलिस एक्शन मोड पर आ गई है। नवी मुंबई पुलिस यह सुनिश्चित करने के लिए कमर कस रही है कि उत्सव बिना किसी अप्रिय घटना के शांतिपूर्ण तरीके से हो। नवी मुंबई ट्रैफिक पुलिस उपायुक्त तिरुपति काकड़े ने कहा कि 31 दिसंबर की रात चप्पे चप्पे पर पुलिस तैनात की गई है। नवी मुंबई ट्रैफिक पुलिस उपायुक्त तिरुपति काकड़े ने कहा कि 31 दिसंबर की रात चप्पे चप्पे पर पुलिस तैनात की गई है ताकि ट्रैफिक नियमों का उल्लंघन कर नागरिकों को तकलीफ पहुंचाने वालों को सबक सिखाया जा सके। उन्होंने कहा कि यदि कोई शराब पीकर गाड़ी चलाता हुआ पाया गया अथवा गाड़ी ओवर स्पीड में चलाता हुआ पाया गया तो हम तुरंत कानूनी कार्रवाई करेंगे। उन्होंने नागरिकों से आह्वान किया है कि सभी लोग पूरे उत्साह के साथ नववर्ष का स्वागत करें, लेकिन इस सब के बीच नियमों को न भूलें और उस बात का ख्याल रखें कि किसी भी व्यक्ति को किसी भी तरह की दिक्कत ना हो। पुलिस उपायुक्त तिरुपति काकड़े ने मीडिया 9 से बातचीत की है। आइए जानते हैं कि उन्होंने क्या कहा। नवीन वर्षाच्या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक शाखेमार्फत 1 DCP, 1 ACP, 36 पोलीस अधिकारी आणि 510च्या आसपास अंमलदार जे आहेत ते वाहतूक नियमनाच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेले आहेत। याच बंदोबस्तादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीचे देखील आयोजन करण्यात आले आहे। वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने प्रबोधन करण्याचे सुद्धा काही ठिकाणे निश्चित केले आहेत। त्या ठिकाणी आम्ही वाहतूक नियमांचे सुद्धा प्रबोधन करणार आहोत। नवीन वर्षाच्या अनुषंगाने लोकांना वाहतूक साक्षरता, वाहतुकीचे नियमच्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल। त्याचबरोबर जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे नियोजन या बंदोबस्तादरम्यान ठेवलेले आहे। जे कोणी दारू पिऊन वाहन चालवतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल। जे अतिवेगाने ओव्हर स्पीडिंग करतील किंवा गाड्या चालवतील, रॅश पद्धतीने गाड्या चालवतील त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या नवीन वर्षाच्या संदर्भामध्ये सर्व नागरिकांना मी हे विनंती करतो, हे आवाहन करतो की वाहतुकीचे नियम पाळा। स्वतःही वाहन चालवत असताना इतरांचा जीव जाणार नाही, त्याचबरोबर कुठलाही अपघात होणार नाही आणि स्वतःचाही जीव धोक्यात येणार नाही या गोष्टीचं भान ठेवून वाहनं चालवावीत। नवीन वर्षाच्या वाहतूक विभागाकडून, नवी मुंबई पोलिसांकडून आपल्या सर्वांना नवीन वर्ष भरभराटी जावो यासाठी सुद्धा शुभेच्छा। आणि आपण वाहतुकीच्या नियमाचं नक्की या वर्षापासून अधिक चांगल्या पद्धतीने पालन करू अशी सुद्धा मी अपेक्षा करतो। धन्यवाद।